नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची बातमी पाहत आहोत। बातमी आहे नायलॉन मांजाच्या जनजागृती संदर्भातली। संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी पारंपरिक मांजाऐवजी नायलॉन मांजाचा हा पतंग शौकीनाकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेला वापर व या नायलॉन मांजामुळे माणसांवर पशुपक्षींवर होत असलेला नायलॉन मांजा वापरू नये यासाठी पोलीस, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीने संयुक्तरित्या नायलॉन मांजा वापर विरोधी भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीसाठी येवला शहरातील सर्व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। शिवसृष्टी येवला येथे नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। शपथ घेतो की येणाऱ्या मकर संक्रांत सणाला नायलॉन मांजामुळे पशु मनुष्य यांच्या होऊ शकतो। नायलॉन मांजाची विक्री व वापर आज येवला शहरात येवला नगर परिषद, येवला पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात ही जनजागृती रॅली आपण काढलेली आहे। यात मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। शालेय विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाचा वापर करू नये याबाबत आपण शपथ देणार आहोत आणि या प्रकारे नायलॉन मांजाचा वापर न करता पारंपरिक धागा वापरावा यासाठी आपण ही प्रयत्न चालू आहे। येवला शहर पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय येवला व येथील सर्व महाविद्यालय, जनता विद्यालय, स्वामी मुक्तानंद विद्यालय, एनजोकेम विद्यालय या विद्यालयाच्या वतीने नायलॉन मांजा विरुद्ध जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती। येवला तालुक्यामध्ये नायलॉन मांजाचा वापर होत असून आतापर्यंत जवळपास 5 घटना झाल्या आहेत आणि ते सर्व प्रकार गंभीर आहेत। कोणालाही इजा होऊ नये आणि यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी या रॅलीचे आयोजन केले आहे। यामधून अपेक्षित आहे मोठ्या प्रमाणात जनजागृती आम्ही करू। विद्यार्थ्यांना